एकतानगर बिलाडी रोड परिसरात खुल्या जागेतील वॉल कंपाऊंडचे आमदार शाह यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण। धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचे विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 2 देवपूर एकतानगर बिलाडी रोड येथील खुल्या जागेस वॉल कंपाऊंड करण्यात आले आहे। त्याचे लोकार्पण आज आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले। देवपूर भागात अनेक मोकळे भूखंड असून या भूखंडावर लोकांनी अतिक्रमण करून भूखंड हडप करण्याचे प्रयत्न केलेले आहेत। त्या अनुषंगाने या भागातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली होती की एकतानगर येथील भूखंड याला वॉल कंपाऊंड करण्यात यावे। या मागणीची तात्काळ दखल घेत आमदार फारुख शाह यांनी मूलभूत सोयीसुविधांच्या विकास योजनेअंतर्गत शासनाकडून 25 लाख रुपये मंजूर करून आणले होते व तात्काळ या कामाला सुरुवात करण्यात आली होती। आज हे काम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला डॉक्टर दीपश्री नाईक, निजाम सय्यद, वासुदेव भट, प्यारेलाल पिंजारे, इक्बाल शाह, डॉक्टर शराफत अली, सुनीता भामरे, शारदा कोळी, पूनम पाटील, संगीता माळी, फुझेल आझमी, संजय शिंपी, किरण शिंदे, सतीश पाटील, उज्ज्वला चौधरी, कीर्ती जाधव, प्रमिला पाटील आदी उपस्थित होते। तसेच या भागातील वरिष्ठ नागरिक, नगरसेवक व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 2 एकतानगर सुगंध आकर्षण कॉलनी येथे एका ओपन स्पेस या जागेचा वॉल कंपाऊंड कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। मागच्या वर्षी गणेशोत्सवाच्या दरम्यान मी इथे आलेलो होतो आणि त्यावेळेस येथील रहिवाशांनी माझ्याकडे मागणी केली होती की या जागेचा वॉल कंपाऊंड करून द्यावा आणि मी त्यासाठी नागरिकांची मूलभूत सोयीसुविधा या योजनेअंतर्गत 25 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। आज यावेळी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम, तसेच निजामदादा सय्यद, फुझेलभाई आझमी, प्यारेलाल भाई पिंजारी, इक्बाल भाई शाह, डॉक्टर शराफत आणि या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने माझ्यासोबत उपस्थित आहेत।